विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10वीच्या वर्गातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 मधील नंबर 1चं जे चॅप्टर आहे हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन, या चॅप्टरमधील इव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन याचा स्टडी आपण आज करणार आहोत. इव्हिडन्स म्हणजेच पुरावे. तर आपण मागे जो सिद्धांत पाहिला, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की थेअरी ऑफ इव्हॉल्युशन्स, उत्क्रांतीचा जो सिद्धांत पाहिला, त्याच्यामध्ये ती उत्क्रांती सातत्याने होत असल्यामुळे त्या बदलांची जी क्रिया आहे ती अखंड त्या ठिकाणी चालू राहते. परंतु हे पुरावे जर सिद्ध करायचे असतील तुम्हाला, तर त्यासाठी तुम्हाला काही पुराव्यांची गरज पडते. हे सिद्ध करायसाठी, जे सिद्धांत सिद्ध करण्यासाठी आपल्याला काही पुरावे लागतात. तर ते पुरावे आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. तर पहिला पुरावा आहे तुम्हाला की मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स, त्याला बाह्यरूपीय पुरावे असे म्हणतात. तर याच्यामध्ये तुम्हाला बाह्यरूपीय पुराव्यांमध्ये जर तुम्ही आता ह्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन केलं तर या डायग्रॅममध्ये हे जे तुम्हाला 3 प्रकारचे चित्र दिसत आहेत, या तिघांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर प्राण्याच्या तोंडाची रचना, त्यांचे डोळ्यांचे स्थान पहा, नाकपुड्या पहा, त्यांच्या कानांची रचना पहा, अंगावरचे केस पहा, या सगळ्या गोष्टीत तुम्हाला काही प्रमाणात साम्य दिसेल. त्याचप्रकारे खाली जे तुम्हाला वनस्पतींचे पानं दिसत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा पानांचा आकार पहा, त्यानंतर त्याचा शिराविन्यास, पर्णदेठ, पानाची रचना कशी आहे, हे जे सगळे गुणधर्म आहेत याच्यावरून तुम्हाला असं सूचित होतं की त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये सिमिलॅरिटी आहे. सम सिमिलॅरिटी ऑफ दिस ग्रुप्स. तर या ग्रुपमध्ये प्राण्यांचा ग्रुप्स आणि वनस्पतींचा ग्रुप यांच्यामध्ये काही प्रमाणामध्ये समानता आहे, म्हणून ते त्यांचे जे पूर्वज आहेत ते एकच असतील असं आपण त्याच्यावरून म्हणू शकतो. अशा प्रकारचा हा पहिला पुरावा त्यांना सापडलेला आहे. त्यानंतर नंबर 2चा जो पुरावा आहे त्याला ॲनाटॉमिकल एव्हिडन्स, त्याला आपण शरीरशास्त्रीय पुरावा असं म्हणतो. आता याच्यात जर तुम्ही डायग्रॅममध्ये पाहिलं तर इथे मानवाचा हात दिसतोय तुम्हाला, त्यानंतर त्या ठिकाणी मांजरीचा पाय आहे आणि या ठिकाणी दिसतोय तुम्हाला वटवाघळाचा चर्मपर म्हणतो आपण, आणि इथे देवमाशांचं एक पर आहे. अशा प्रकारे यांचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला त्या चारही आकृत्यांमध्ये एक प्रकारे कुठल्याही प्रकारचं वर तुम्ही जर विचार केला तर कुठल्याही प्रकारचं साम्य नाही आहे. तर प्रत्येकाचा त्या प्राण्यामध्ये असलेला उपयोग वेगवेगळा आहे. याच्यामध्ये जसं मानवाचा हाताचा उपयोग वेगळा आहे, कॅटचा जो पाय आहे त्याचा उपयोग वेगळा आहे, म्हणजे त्यांच्या उपयोगानुसार त्यांचा उपयोग वेगवेगळा आहे, त्याच्यात साम्यता नाही, त्यांच्या रचनेत सुद्धा भिन्नता आहे. ओके. परंतु प्रत्येकाच्या अवयवातील हाडांच्या रचनेमध्ये जे आहे सिमिलॅरिटी इन स्ट्रक्चर ऑफ द बोन्स अँड बोनी जॉईंट इन ऑर्गॅन्स, त्यांच्या जोडण्याच्या याच्यामध्ये रचनेमध्ये भिन्नता आहे, परंतु त्या अवयवातील हाडांच्या रचनेमध्ये, हाडांच्या जोडणीमध्ये मात्र साम्य दिसून आलेलं आहे. अशावरून तुम्ही सांगू शकतात की दोज ॲनिमल मे हॅव द कॉमन ॲनेस्टर्स, म्हणून हे जे साम्य त्याचे पूर्वज समान असावेत असं आपण त्याच्यावरून म्हणू शकतो. अशा प्रकारचा हा नंबर 2चा पुरावा त्यांना सापडलेला होता. त्यानंतर नंबर 3चा जो इव्हिडन्स आहे तो वेस्टेंजिशियल ऑर्गन्स, त्याला आपण अवशेषांगे असं म्हणतो. त्याच्यामध्ये डिजेनरेटेड ऑर अनडेव्हलप युजलेस ऑर्गन्स ऑफ ऑर्गॅनिझम आर कॉल्ड ॲज वेस्टेंजिशियल ऑर्गन्स. ओके. तर सजीवांमध्ये जे ऱ्हास पावलेले आहेत, अपूर्ण वाढ झालेले, निरुपयोगी जे इंद्रिय आहेत त्यांना आपण अशा अवयवांना अवशेषांगे अशा प्रकारे म्हणत असतो. मग बदलणाऱ्या किंवा भिन्न पर्यावरणामध्ये जगण्यासाठी सजीवांमध्ये अशा प्रकारे काहीतरी ऊती, अंग, इंद्रिय उत्पन्न होऊ शकतात. ओके. नंतर काही दिवसानंतर त्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो. तर अशा प्रकारे बहुतांशी एका विशिष्ट परिस्थितीत शरीरातील जी रचना असते ती उपयुक्त असते, परंतु भिन्न परिस्थितीमध्ये ती निरुपयोगी किंवा हानिकारक ठरू शकते. आज एखाद्या अवयवाचा उपयोग आपल्याला होत असतो, परंतु उद्या त्याचा उपयोग काही दिवसानंतर होईल असं नाही.
लक्षात काही वर्षानंतर. तर या परिस्थितीमध्ये नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला अशा प्रकारची जी इंद्रिय आहेत ती नाहीशी होण्याच्या मार्गाला त्या ठिकाणी लागत असतात. मग एखादी निरुपयोगी जी इंद्रिय नाहीशी होण्यासाठी त्याला हजारो वर्ष लागतात, त्याला काही 2-3-4 वर्षात नाही. त्याला अशा प्रकारे होण्यासाठी त्याला हजारो वर्ष त्या कालावधी लागत असतो. जसं की आपल्याला नाहीसे होत जाणारी जी इंद्रिय आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांच्या शरीरात तुम्ही पाहिलं असेल की जसं आपल्याला माकड हाड पूर्वीच्या काळात होतं, पण आता त्याच्या माकड हाडात त्या पूर्वीच्या काळात माकड हाडाच्या ठिकाणी शेपटी होती, परंतु आता माकड हाड त्या ठिकाणी आहे, शेपटीचा आपल्याला उपयोग नाही. म्हणजे एखाद्या सजीवातील असा अवयव त्या सजीवांमध्ये जर काही कार्य करत नसला तो दुसऱ्या सजीवांमध्ये तो अवयव जो असतो तो कार्य करत असतो. म्हणजे दुसऱ्या सजीवांमध्ये ते अवशेषांग नसतं. मग अशा प्रकारे मी तुम्हाला आधीच सांगितलं की मानवामध्ये जी एक प्रकारचे ह्युमॅनमध्ये युजफुल मंकी फॉर मुवमेंट ऑफ इयर अँड पायना लक्षात, आणि मसल्स ऑफ इयर पायना. जसं काही याच्यामध्ये तुम्हाला जे एक प्रकारचे आपले कान जे असतात, कानांचे स्नायू माकडांमध्ये मात्र कान हलवण्यासाठी उपयुक्त असतात, आपल्याला त्याची गरज नाही म्हणून आपल्याला त्या नसतात. अशा प्रकारे जे माकड हाड आहे आणि जी अक्कल दाढ आहेत, त्यानंतर आपल्या अंगावरील जे केस आहेत, हे जे नाव सांगितले मी तुम्हाला, अशा प्रकारचे व्हेरियस वेस्टेंजिशियल ऑर्गॅन लाईक द टेल बोन्स, विजडम, टीथ अँड बॉडी हेअर्स आर द प्रेझेंट इन द बॉडी ऑफ ह्युमॅन बिंग्स. अशा प्रकारे हे जे नाव सांगितले तुम्हाला ते मानवाच्या शरीरात दिसून येतात. ओके, अशा प्रकारचा हा 3 नंबरचा अवयव तुम्हाला एक पुरावा त्या ठिकाणी दिलेला होता. त्यानंतर पुढचा जो पुरावा आहे तो पुरावा म्हणजे पॅलोनॉटॉलॉजिकल एव्हिडन्स. ओके, पुराजीव विषयक पुरावे, त्याला आपण जीवाश्म विज्ञान असं म्हणतो. अशा प्रकारे तुम्हाला याचं जे रहस्य आहे पृथ्वीच्या उदरामध्ये दडलेलं आहे. भूकंप, पूर, ज्वालामुखी अशा प्रकारच्या ज्या घटना घडतात त्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव जे आहेत ते जमिनीमध्ये गाडले जातात. लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅन्स गेट बरीड, मोठ्या प्रमाणात गाडले जातात. या जीवांचे जे अवशेष व ठसे जमिनीखाली सुरक्षित राहतात त्यांनाच आपण देर इज कॉल्ड ॲज फॉसिल्स, त्यांनाच आपण जीवाश्म असं म्हणत असतो. तर या जीवाश्माचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचं एक महत्त्वाचं अंगक आहे. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस पूर्वीच्या काळामध्ये जे प्राणी अथवा वनस्पती मृत पावतात त्यांचे कार्बन ग्रहण करत असतो. ओके, कार्बन कन्झप्शन्स ऑफ ॲनिमल्स अँड प्लॅन्ट्स, आणि त्यांच्या त्या क्षणापासून त्यांच्या शरीरामध्ये C14 जो आहे, C14चा ऱ्हास एकच प्रक्रिया सतत चालू असते. त्यानंतर C12 हा एक किरणोत्सारी नसल्यामुळे मृत वनस्पती किंवा जे प्राणी आहेत यांच्यातील हे जे 2 प्रकार मी तुम्हाला सांगितले C14 आणि C12 यांचं गुणोत्तर हे स्थिर न राहता ते बदलत जातं. एखादी वनस्पती समजा तुम्हाला त्याच्यावरून असं म्हणू शकाल तुम्ही की आपल्याला की द टाइम्स पास सिन्स द डेथ ऑफ प्लांट अँड ॲनिमल कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय मेजरिंग द रेडिओ ऑफ C12 अँड C14 present in their body. This is a carbon dating methods. त्याला आपण कार्बनी वयमापन, कार्बन डेटिंग म्हणजेच कार्बनी वयमापन पद्धत असं म्हणतो की त्याच्यामध्ये एखादी वनस्पती किंवा प्राणी जर मृत झाल्यानंतर त्यांचा काळ, त्यांच्यातील C14ची सक्रियता व C14 आणि C12 ची गुणोत्तर काढून कालमापन आपण करू शकतो. अशा प्रकारे यांचा उपयोग पुरातन जे अवशेष शास्त्र आहे, मानव वंशशास्त्रामध्ये मानवी अवशेष किंवा जे जीवाश्म आहेत हस्तलिखित असतील वगैरे त्यांचा काळ ठरवण्यासाठी. तुम्हाला आता इतक्या वर्षापूर्वीची इतिहासात तुम्ही ऐकतात की इतक्या वर्षापूर्वीचे हस्तलिखित कसे आहेत हे त्यांना कसं कळालं, हे त्यांच्यावरतून त्यांनी त्या ठिकाणी विचार केला होता की हस्तलिखित हे किती वर्षापूर्वीचे असतील. ओके, अशा प्रकारे या तंत्रज्ञानाद्वारे जीवाश्माची कालनिश्चिती केली गेली आणि त्याच्यानुसार कालमापनातून एका कोष्टकात बसून त्या काळी असलेल्या सजीवांबद्दल आपण माहिती मिळवणं आपल्याला सुद्धा सोपं झालेलं आहे. मग अशा प्रकारे तुम्ही जे जीवाश्म इंधनामध्ये या डायग्राममध्ये जर तुम्ही पाहिलं तर सुरुवातीला जे अपृष्ठवंशीय प्राणी जन्माला आलेले होते, त्याच्यानंतर आहेत
जे सरीसृप जे प्राणी आहेत, उभयचर जे आहेत, मत्स्य आहेत, ओके. त्यानंतर आहे सरीसृप जे प्राणी आहेत आणि सगळ्यात शेवटी जे आहेत जे मॅमल्स, पक्षी, सस्तन वर्गीय प्राणी जन्माला आलेले आहेत. अशा प्रकारे आधीचे प्राणी काढले गेले आणि त्याची जी भूस्तर रचना जीवाश्मशास्त्र याच्यामध्ये अशा प्रकारे तयार झालेली आहे. तर याच्यामध्ये आपण हा आपला 4 नंबरचा पुरावा पाहिला. त्यानंतर आहे 5 नंबरचा पुरावा कनेक्टिंग लिंक. त्याला आपण जोडणारे दुवे असं म्हणतो. आता जोडणारे दुव्यांमध्ये तुम्ही याच्यामध्ये जे डकबिल प्लॅटिपस आहे, त्यानंतर लंगफिश नावाचा एक प्राणी आहे, पेरिपॅटस नावाचा हा एक पुढचा प्राणी आहे. अशा प्रकारे या प्राण्यांचं जर तुम्ही एक प्रकारे जर ऑब्झर्वेशन केलं तर त्याच्यामध्ये काही वनस्पती आणि प्राणी यांच्या शरीरात काही लक्षणं असतात की त्याच्यावरून आपण दुसऱ्या 2 भिन्न गटाशी जर संबंध जोडला तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की सम प्लॅन्ट्स अँड ॲनिमल्स, ओके. त्याच्यात पाहता याच्यात दिलेलं आहे तुम्हाला की सम प्लॅन्ट्स अँड ॲनिमल्स शो हाऊ मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स बाय विच they can be related to different organs, hence they are called as connecting links. की काही वनस्पती व प्राणी यांच्यामध्ये काही शारीरिक लक्षणं अशी असतात की त्यावरून त्यांचा दुसऱ्या 2 भिन्न गटांशी संबंध जोडता येतो, म्हणून त्यांना आपण जोडणारी दुवे म्हणजेच कनेक्टिंग लिंक असं म्हणत असतो. उदाहरणार्थ पॅरिपेटस या प्राण्यांमध्ये वलयी प्राण्यांप्रमाणे खंडीभूत अंग आहेत, लक्षात. त्यानंतर पातळ उपचर्म आणि पार्श्वपदासारखे जे एक प्रकारचे त्यांचे अवयव आहेत ते दिसून येतात. तसेच या प्राण्यांमध्ये जे संधिपाद प्राणी असतात त्या प्राण्यांप्रमाणे श्वासनलिकासुद्धा आहे, खुली रक्ताभिसरण संस्थासुद्धा आहे, ओके. यावरून तुम्हाला जो पॅरिपेटस आणि ॲनेलिडा अशा प्रकारे ॲनेलिडा आणि पॅरिपेटस आणि ॲनेलिडा हे व त्यानंतर ऑर्थोपोडा यावरून पॅरिपेटस आणि ॲनेलिडा आर्थोपोडा हे संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा तो दुवा आहे. तसेच तुम्ही डकबिल प्लॅटिपस हा प्राणी जो आहे तो सरीसृप प्राण्यांमध्ये अंडी घालतो, परंतु दुग्धग्रंथी व शरीरातील केस त्याच्यामुळे त्याला तुम्ही काय म्हणतात, मॅमल्स म्हणतात, लक्षात. त्याला दुग्धग्रंथीसुद्धा आहेत, शरीरावर केससुद्धा आहेत, म्हणून तो त्या प्राण्यांशी नातं सांगतो आहे. त्यानंतर लंगफिश नावाचा एक प्राणी आहे, ओके. तर लंगफिश हा जर मत्स्य आहे, मत्स्यवर्गीय गटातील तो प्राणी आहे लंगफिश. तो फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. यावरून तुम्ही या उदाहरणावरून सस्तन प्राणी हे सरीसृप प्राण्यांपासून तर उभयचर जे आहे ते मत्स्यांपासून उत्क्रांत झाले आहेत असं आपल्या लक्षात येत असतं. त्यानंतर पुढचा जो पुरावा आहे, ओके, त्याच्यात तुम्हाला 6 नंबरचा जो पुरावा दिलेला आहे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. त्याला भ्रूणविषयक पुरावे असं आपण म्हणत असतो. आता तुम्ही डायग्रॅममध्ये जर पाहिलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या स्टेज दिलेल्या आहेत. ही पहिली स्टेज आहे, ही दुसरी स्टेज आणि ही तिसरी स्टेज. तर प्रत्येक 3 स्टेज दिलेला आहे. त्याच्यात तुम्हाला मासा दिलेला आहे, नंतर सॅलॅमेंडर आहे, कासव आहे, त्यानंतर ही चिकन कोंबडी, त्यानंतर पीक म्हणजे डुक्कर आहे, गाय, ससा आणि मनुष्य. तर सगळ्यांचे तुम्ही जर सुरुवातीला सगळ्या पहिल्या स्टेजमध्ये जर सगळ्यांचं ऑब्झर्वेशन केलं तर त्याच्यातील जे भ्रूण आहेत पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला प्रारंभिक अवस्थेमध्ये भ्रूणामध्ये खूपच साम्य आहे. त्याच्यात तुम्ही हा पहिल्या अवस्थेमध्ये सगळे भ्रूण तुम्हाला सारखेच दिसतात, त्याच्यात साम्य आहे. त्यानंतर विकासाच्या पुढच्या अवस्थेत त्याच्यात थोड्याशा प्रमाणात बदल झालेला आहे आणि तिसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी प्रमाणात ओळखता येईल की हा काऊचा आहे, हा टॉर्टॉईजचा आहे भ्रूण, हे तुम्ही तिसऱ्या टप्प्यात चांगल्या प्रकारे ओळखू शकतात. म्हणजे याच्यावरून तुम्ही असं लक्षात घेऊ शकतात की सिमिलॅरिटी इन इनिशियल स्टेज इंडिकेट द कॉमन ॲनेस्टर्स ओरिजिन ऑफ दिस ऑल ॲनिमल्स. या सगळ्या प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा पुरावा त्या ठिकाणी ते देऊ शकतात. ओके, अशा प्रकारे हा आपला मोठा टॉपिक होता की उत्क्रांतीचे जे पुरावे पाहिले आपण, एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन, 6 प्रकारचे पुरावे आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्याच्यातील पुढचा जो टॉपिक आहे डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत.
तर याच्यामध्ये चार्ल्स डार्विनने काय केलं, विविध प्रदेशामध्ये जे वनस्पती आणि प्राणी असतील त्यांचे अनेक प्रकारचे नमुने गोळा केले, स्पेसिमेन. ओके. आणि त्याचे सर्वांचं निरीक्षण करून डार्विनने जे सूक्ष्म ते जगातील असे सूक्ष्म ते जगतील असे सांगणारा एक नैसर्गिक निवडीचा सिद्धांत त्याने प्रसिद्ध केला. त्याच्यात त्याला डार्विनने त्यासाठी ओरिजिन ऑफ स्पेसिस, ओके, ओरिजिन ऑफ स्पेसिस हे पुस्तकसुद्धा प्रसिद्ध केलेलं आहे. याचं स्पष्टीकरण देताना डार्विन आपल्याला असं म्हणतो की त्याच्यामध्ये त्याने म्हटलेलं आहे की सर्व जीव हे प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. आपल्याला याच्यामध्ये पूर्ण सृष्टीमध्ये अनेक प्रकारचे सजीव आहेत आणि ते प्रचंड याने एक प्रकारे पुनरुत्पादन करतात. हे सर्व जीव एकमेकांची स्पर्धा करतात आणि ही जी स्पर्धा आहे, कॉम्पिटिशन्स आहे, ती एक जीवघेणी आहे. ओके. या स्पर्धेत जो जीव, प्रत्येक जीव जिंकण्यासाठी आपलं स्वतः धडपडत असतो, जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो, तोच त्या ठिकाणी तगून राहू शकतो. पण या व्यतिरिक्त नैसर्गिक निवडीतही महत्त्वाची काही कारणे आहेत. ते निसर्गामध्ये सुयोग्य जीवन जगतात. ती कारणं बाकीचे जे समजा तग धरून राहू शकत नाही ते बाकीचे मरतात आणि जगलेले जे जीव पुनरुत्पादन करू शकतात आणि आपल्या वेगवेगळ्या वैशिष्ट्य जे संकट आहेत, नवीन प्रजाती तयार करत असतात. तर डार्विनचा जो नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आहे तो बऱ्याच काळापर्यंत सर्वमान्य राहिलेला आहे आणि सगळ्यांना तो एक प्रकारे जगमान्य झालेला आहे. त्यातील काही बाबी परंतु आक्षेपात आलेल्या आहेत. त्याच्यातील सगळ्यांना तो मान्य आहे, तरीसुद्धा त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन्स आहेत. सम ऑफ द ऑब्जेक्शन्स, काही बाबी आक्षेप घेतल्यासारख्या आहेत. त्या म्हणजे नंबर 1 आहे की नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन, की नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही. त्यानंतर आहे नंबर 2 की डार्विन्स डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन, की उपयोगी आणि निरुपयोगी जे बदलांचं स्पष्टीकरण आहे ते डार्विनने त्या सिद्धांतात दिलेलं नाही. आणि 3 नंबर दिलेला आहे, देअर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट शो चेंजेस अँड ड्रॉप चेंजेस. इरिस्पेक्टिव्ह ऑफ ऑल दिस ऑब्जेक्शन, डार्विन्स वर्क अँड इव्हॉल्युशन हॅज बीन अ माइलस्टोन. अशा प्रकारे सावकाश होणारे बदल आणि एकदम होणारे बदल याचा उल्लेखसुद्धा त्याने त्या ठिकाणी केलेला नाही. चेंजेस जे घडणारे आहेत, स्लो आणि ड्रॉप चेंजेस, दोघांचा त्याने त्या ठिकाणी उल्लेख केलेला नाही. असे असले तरीसुद्धा डार्विनच्या उत्क्रांतीबाबत केलेलं कार्य हे खूप मोठं आहे असं आपण त्यांना म्हणू शकतो. ते कार्य काही साधं नाही, खूप मोठं आहे असं आपण त्यांना म्हणू शकतो. त्यानंतर आहे पुढचा टॉपिक, लॅमार्क स्कीम. ओके, त्याला आपण लॅमार्क वाद असं म्हणतो. तर उत्क्रांती होत असताना मी तुम्हाला आधीच सांगितलं की सजीवांच्या शरीररचनेमध्ये बदल होत गेलेले आहेत. त्या बदलांमागे त्या जीवांचं केलेला जो प्रयत्न वा केलेला जो आळस कारणीभूत असतो, असा सिद्धांत जीन बॉस्टिस नावाचे जे आहेत, जीन बॉस्टिस लॅमार्क यांनी मांडलेला आहे. याला त्यांनी एक प्रकारे इंद्रियांचा वापर व न वापराचा सिद्धांत असं सुद्धा म्हटलेलं आहे. यालाच त्याने यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गॅन, की इंद्रियांचा वापर व न वापराचा सिद्धांत असं त्याने त्याला म्हटलेलं आहे. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला हा जो सिद्धांत आहे त्यामध्ये तुम्ही पुढे जाऊन असं म्हटलेलं आहे की पिढ्यानपिढ्या जिराफ आपली मान अतिशय ताठ ठेवून झाडावरची पानं खाऊ शकतो, त्याची लांब मान असल्यामुळे. ओके, त्यानंतर लोहाराचे खांदे एकदम घन घालून बळकट झालेले असतात. शहामृग, इमू इत्यादी पक्ष्यांचे पंख न वापरल्यामुळे कमकुवत झालेली असतात. हंस बदकाचे पाय पाण्यात राहून पोहण्यायोग्य झालेले असतात. त्यानंतर सापात बिळात जाण्यायोग्य शरीररचना करताना आपले पाय त्याला गमवावे लागले. पूर्वीच्या काळात त्याला पाय होते, पण तो बिळात जात असताना त्याला पायाची गरज नसल्यामुळे ते पाय त्याला गमवावे लागले. ही वैशिष्ट्ये आहेत प्रत्येक प्राण्यांमध्ये असलेली. अशा प्रकारचं जे मॉडिफिकेशन आहेत ऑफ देअर बॉडी, प्रत्येक प्राण्यामध्ये असले झालेलं मॉडिफिकेशन हे तुम्हाला आढळून येईल. ही पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, ऑल दिस एक्झाम्पल्स. तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अशा प्रकारचे हे कॅरेक्टर्स हे
त्या ठिकाणी जात गेले. म्हणून तुम्हाला त्याच्यावरून असं म्हणता येईल की ऑल these एक्झाम्पल आर द टाइप्स ऑफ acquired characters and transfer from the one to another generation. This is called as theory of inheritance of acquired characteristic of Lamarck. तर अशा प्रकारे या स्वरूपामध्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात ही लक्षणं, हाच तो मिळवलेल्या बदलांचा संक्रमणाचा सिद्धांत किंवा त्याला लॅमार्क वाद असं सुद्धा आपण म्हणत असतो. तर याच्यामध्ये तुम्हाला की विशिष्ट स्वरूपामध्ये त्या प्रयत्नामुळे शरीराचा विकास किंवा अथवा प्रयत्न न केलेला होणारा त्याचा ऱ्हास मान्य झाला आणि त्याची पिढी दर पिढी संक्रमण अमान्य झालं. कारण स्वतःमध्ये घडून असलेला जो बदल आहे तो नव्या पिढीकडे देत जात नाही, हे अनेक वेळा पडताळून पाहण्यामध्ये आलेलं आहे व लॅमार्कचे म्हणणे चुकीचं असल्याचं त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे. लक्षात, ही थिअरी ज्यावेळेस तयार केली त्यावेळेस ते पुढच्या पिढीमध्ये काही गोष्टी दिसून आलेल्या नाहीत, म्हणून त्याचं म्हणणं चुकीचं असल्याचं दिसून आलेलं आहे. अशा प्रकारे सजीवांच्या जीवनकाळामध्ये याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन ट्रान्सफर द कॅरेक्टर्स विच इट हॅज ॲक्वायर्ड टू द नेक्स्ट जनरेशन. धिस इज कॉल्ड ॲज ॲनेस्ट्री ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. की सजीवांच्या जीवनकाळामध्ये जे गुण त्याने संपादित केलेले असतात ते संततीकडे संक्रमित करता येतात. यालाच आपण संपादित गुणांचा अनुवंश असे म्हणत असतो. ओके, अशा प्रकारे या टॉपिकमध्ये आपण लॅमार्क्स वाद जो आहे तो पाहिलेला आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट टॉपिक स्पेसिएशन. त्याला आपण जाती उद्भव असं म्हणत असतो. त्याच्यामध्ये प्राणी आणि वनस्पती दोघांमध्ये विविध प्रकारच्या जातींचा उद्भव हा उत्क्रांतीचा एक परिणाम झालेला आहे. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी स्पेसीज इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल थ्रू द नॅचरल रिप्रोडक्शन. की नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या या गटास आपण स्पेसीस म्हणजेच जाती असं म्हणत असतो. तर प्रत्येक जाती हे विशिष्ट भौगोलिक स्थितीस वाढते. त्याचा आहार, विहार, फलनक्षमता, त्यानंतर समागमाचा काळ इत्यादी सगळ्यात जे हे वैशिष्ट्ये आहेत, त्याचा फूड आहे, हॅबिटॅट्स आहे, रिप्रोडक्शन आहे, ॲबिलिटी, पिरियड ऑफ डिफरंट, आणि अशा प्रकारे प्रत्येक सजीव त्या त्या परिस्थितीत असताना हे जे गुणधर्म मी सांगितले हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तर त्यामुळे जातीची वैशिष्ट्ये टिकून राहतात. पण एका जातीपासून दुसरी जात, नवीन जात निर्माण होण्यास जनुकीय जे बदल असतात, चेंजेस, अशा प्रकारे जनुकीय जे बदल असतात ते कारणीभूत असतात. भौगोलिक आणि पुनरुत्पादन, आता याने ते एक प्रकारे तुम्हाला म्हटलेलं आहे याच्यामध्ये की जॉग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल. सिमिलॅरिटी जॉग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेटेड ऑल्सो लीड्स टू स्पेसिएशन. तर भौगोलिक किंवा पुनरुत्पादन बदल होणं कारणीभूत असतो. तसेच सजीवांचे भौगोलिक किंवा पुनरुत्पादित जे अलगीकरण आहे झाल्यासही कालांतराने जे जाती बदल आहे किंवा जाती उद्भव आहे तो त्या ठिकाणी होत असतो. अशा प्रकारे आपण तो पॉईंट्स पाहिलेला आहे. त्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक आहे ह्युमॅन्स इव्हॉल्युशन. मानवी उत्क्रांती कशाला म्हणतात त्यात आपल्याला पाहायचं आहे. तर उत्क्रांतीमुळे अत्यंत तुम्हाला साध्या एकपेशीय सजीवांपासून तर ज्ञात असलेले जे प्राणी होते एकपेशीय सजीवांपासून त्यात ज्ञात असलेल्या जैवविविधता जडणघडण असलेली त्या ठिकाणी दिसते तुम्हाला. आणि त्यानंतर जवळपास 7 कोटी वर्षापूर्वी त्या कालखंड जो आहे इव्हॉल्युशन घडवण्यासाठी जवळपास त्याचा जो कालखंड आहे 7 कोटी वर्षापूर्वी अखेरचे जे डायनासोर्स तुम्ही पाहिले असतील ते नाहीसे झालेले आहेत. तेव्हा माकडासारखे प्राणी त्यांच्याहूनही प्राचीन अशा थोड्याफार आजच्या आधुनिक जे लेम्यूरप्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांसारखे पासून तर विकसित झालेले आहेत. त्यानंतर 4 करोड्स लक्षात 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेमधील माकडासारख्या प्राण्यांच्या शेपट्या या नाहीशा झालेल्या होत्या. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला ही स्टेप दिली, स्टेप बाय स्टेपमध्ये कशाप्रकारे कोणकोणते प्राणी कुठे कुठे तयार झालेले आहेत की याच्यात तुम्हाला टेल्स ऑफ दिस मंकी लाईक ॲनिमल्स आफ्रिका इज सेड टू बी डिसॲपियर अबाउट 4 करोड इयर्स. त्यानंतर त्याच्या मेंदूचा आकार मोठा व्हायला लागला, त्याचा विकास व्हायला लागला, डेव्हलप ड्यू टू द ब्रेन्स.
हँड्स वेर इम्प्रूव्ह अँड ॲप लाईक ॲनिमल्स वेर इव्हॉल्ड. आणि हाताच्या पंजात सुधारणा झाली. पूर्वीच्या काळात हात मोठमोठे होते आणि ते एपसारखे प्राणी त्या ठिकाणी आलेले आहेत. कालांतराने नंतर हे सुरुवातीचे जे एप होते ते प्राणी तुम्हाला दक्षिण आणि आग्नेय जो भाग आहे अशा प्रकारचे प्राणी हे साऊथ आणि नॉर्थ ईस्ट आशिया, दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये तुम्हाला ते पोहोचले होते. आणि नंतर ते अखेर गिबन अँड ऑर्गनटम्स हुटांमध्ये त्यांचे रूपांतर झालेले होते. जे हुट आहेत त्या प्रकारे त्यांचे रूपांतर झालेले होते. आणि नंतर उरलेले जे असतील ते एपसारखे प्राणी आफ्रिकेतच राहिले आणि जवळपास 2,50,00,000 वर्षापूर्वी, दॅट इज 2.5 करोड इयर्स ॲगो, त्यातून पुढे चिंपाजी, गोरिला अँड चिंपाजी अशा प्रकारचे प्राणी हे जन्माला आलेले आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये जवळपास 2 कोटी वर्षापूर्वीच्या ॲपच्या काही ज्या जातींची प्रगती वेगवेगळ्या दिशेने त्या ठिकाणी झालेली आहे. अन्न ग्रहण करण्यासाठी आणि इतर कामासाठी त्यांचा हाताचा अधिक वापर त्यांनी त्यावेळेस केलेला होता. हँड्स यूज फॉर द इटिंग्स ऑफ फूड्स अँड अदर वर्क. तर वेगवेगळ्या कामासाठी त्यांनी त्या ठिकाणी केलेला होता. इथे डायग्रॅममध्ये पण तुम्हाला दिलेला आहे. वेगवेगळ्या कालखंडानुसार त्यांची झालेला जो बदल आहे तो तुम्हाला याच्यामध्ये दिलेला आहे. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की एक प्रकारे कोरड्या होत जाणाऱ्या ज्या हवामानामुळे जेव्हा जंगले नाहीशी व्हायला लागले, बरोबर, जंगले नाहीशी होऊ लागले तेव्हा ते जे ॲप झाडावरून वास्तव्यासाठी खाली उतरले. तोपर्यंत ते झाडावर राहत होते. त्यानंतर ते झाडावरून खाली उतरायला लागले. त्यांच्या कमरेच्या हाडांचा विकास अशा तऱ्हेने झाला की एक प्रकारे गवताळ प्रदेशात सुद्धा ते ताट उभे चालू शकत होते. ओके, अशा प्रकारे तेव्हा त्यांचे हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे. सुरुवातीच्या काळात त्यांचे हात तुम्ही पहिल्या चित्रामध्ये जर पाहिले तर त्यावेळेस त्यांचे हात कसे होते, नंतर हात हे मोकळे झाले. हातांचा वापर ते एक प्रकारे ताट उभे राहणारे, हातांचा वापर करणारे पहिले मानव सदृश्य प्राणी 2 कोटी वर्षापूर्वी 2 करोड इयर्स जे आहेत ते तुम्हाला युजिंग देअर हँड्स हाताचा वापर करणारे प्राणी अस्तित्वात आलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला मानव सदृश्य जो प्राणी आहे, ह्युमॅन लाईक्स मानव सदृश्य प्राण्याची आपल्याकडे सर्वात जी पहिली नोंद झाली ती रॅमाफिथिकस, आफ्रिकेमध्ये असलेला रॅमाफिथिकस या एपची. पुढे हा जो एप होता तो आकाराने मोठा, लक्षात, साईज ऑफ अँड बिकेम्स मोर इंटेलिजंट, तो हुशार आणि आकाराने मोठा आणि जवळपास 40 लाख दशलक्ष वर्षापूर्वी तो दक्षिणेत आफ्रिकेमध्ये सापडलेला आहे. त्यानंतर जवळपास सुमारे 20 लाख वर्षापूर्वी या मानव सदृश्य प्राण्याची जी रचना आहे त्याची मानव या प्रजातीचं सदस्य असण्या इतपत आपल्याजवळ आपण जसे दिसत आहेत तशा प्रकारे त्याची अस्तित्वाची जाणीव त्या ठिकाणी व्हायला लागली. त्यानंतर तो मानव एक कुशल मानव म्हणून त्या ठिकाणी तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये स्किल जे आहे, वेगवेगळं काम करण्याचं जे स्किल आहे ते त्याच्यामध्ये तयार व्हायला लागलेला आहे. आणि 15 लाख वर्षापूर्वी तो मानव जो आहे तो वॉकिंग विथ द इरेक्ट पोस्टर्स, तो ताठ चालणाऱ्या मानवाचा विकास त्या ठिकाणी तयार झालेला आहे. त्याचा जो कालखंड त्यावेळेस तयार झाला त्यावेळेस तो तुम्हाला चायना आणि इंडोनेशिया आशियन कंटेंट, त्याचा आशिया खंडामध्ये चीन आणि इंडोनेशियापर्यंत त्याचा वावर असावा असं त्यावेळेस ते जे शास्त्रज्ञ आहेत ते सांगत आहेत. त्यानंतर जवळपास त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की जवळजवळ 1 लाख वर्षापर्यंत 1 लाख वर्षापर्यंत ताठ चालणाऱ्या मानवाचा जो मेंदू होता तो मोठा होण्याच्या दिशेने त्याची प्रगती ही होतच राहिली. आणि त्याला त्यानंतर काही दिवसानंतर अग्नीचा शोध, दॅट इज अ फायर, ओके, डिस्कवर्ड ऑफ द फायर, अग्नीचा शोध लागला. आणि त्यानंतर 15,000 इयर ओल्ड 50,000 वर्षापूर्वीच्या मानवाचा मेंदू जो आहे, ब्रेन, ओके, मानवाचा जो मेंदू आहे तो पुरेसा विकसित झाला आणि म्हणून त्याला एक बुद्धी मानव म्हणून त्यावेळेस त्या ठिकाणी वॉईज मॅन, बुद्धी मानव म्हणून या वर्गाचा सदस्य मानण्यायोग्य तो तयार झालेला होता. त्यानंतर त्याच्यामध्ये
निअँडरथल मॅन हा जो मानव होता तो बुद्धिमान मानव होता, पहिला वॉइस मॅन आहे, लक्षात ठेवा. निअँडरथल मानव हा पहिला बुद्धिमान मानव म्हणून या वर्गातील पहिलं उदाहरण तुम्हाला म्हणता येणार आहे. त्यानंतर 50,000 इयर्स 50,000 वर्षापूर्वी क्रोमॅग्नम 50,000 वर्षापूर्वी क्रोमॅग्नम नावाचा जो मानव आहे तो अस्तित्वात आला. आणि त्यानंतर मात्र प्रगती होऊन पूर्वीपेक्षा खूप झपाट्याने व्हायला लागले. लक्षात, पूर्वीपेक्षा प्रगतीनंतरच्या कालखंडामध्ये ही झपाट्याने व्हायला लागलेली आहे. आणि जवळपास त्या ठिकाणी 10,000 वर्षा 10,000 इयर्स ॲगो 10,000 वर्षापूर्वी बुद्धिमानव शेती करायला लागलेला आहे. ॲग्रिकल्चर्स शेती करू लागला. जनावरांचे जे कळप आहे, स्टार्टेड द कॅटल्स हेड्स अँड इस्टॅब्लिश द सिटीज, जनावरांचे कळप बाळगायला लागला, वसाहत करायला लागला. आणि त्यानंतर मग संस्कृतीचा एक प्रकारे विकास झाला, कल्चरल्स ऑफ डेव्हलपमेंट्स. आणि त्यानंतर जवळपास 5,000 वर्षापूर्वी 5,000 इयर्स ॲगो त्यावेळेस त्याला कलेचा शोध लागला, आर्ट ऑफ द रायटिंग, कलेचा शोध लागला. आणि इतिहासाची सुरुवात याच्यापासून सुरुवात झालेली आहे. आणि जवळपास 400 इयर्स 400 वर्षापूर्वी आजच्या आधुनिक शास्त्राचा उदय झाला. आणि त्यानंतर 200 इयर्स 200 वर्षापूर्वी जे औद्योगिकरण आहे लक्षामध्ये, त्याच्यामध्ये औद्योगिकरणाची एक प्रकारची जी स्टेज आहे सुरुवात झाली त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर आपण इथपर्यंत आज पोहोचलेलो आहे. तरीही अजून मानववंशाच्या मुळाचा तपशीलचा शोध आपण अजूनसुद्धा घेत आहोत. अशा प्रकारे मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.